नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व पक्षांच्या सहकार्यानं कामकाज सुरळीत चालेल अशी सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांकडून आशा. टोल आकारणीसाठी देशभरात लवकरच ई टोलचा पर्याय सुरू करण्याची नितीन गडकरी यांची घोषणा. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी 100% विदेशी गुंतवणुकीतून शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारणीचा प्रस्ताव. हरसिमरत कौर. मेक इन इंडिया सप्ताहादरम्यान महानिर्मितीनं केले देश विदेशी गुंतवणूकदार कंपन्यांबरोबर 1,46,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार. देशाला अत्यंत कुशल तंत्रज्ञांची गरज. केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी. पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे अमित घोडा सुमारे 19,000 मतांनी विजयी. सियाचेन इथं हुतात्मा झालेले सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यात मस्करवाडी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. आणि 12व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचा समारोप. 188 सुवर्णपदकांसह भारत सर्वोच्च स्थानावर. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्यानं संसदेचं कामकाज सुरळीत चालेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठकीमध्ये व्यक्त केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांनी आज नवी दिल्लीत प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चेला तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या घटनेचे पडसाद आजच्या बैठकीत दिसून आले. या मुद्द्यावरही चर्चा करायला सरकार तयार असल्याचं नायडू यांनी सांगितलं. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 23 तारखेपासून सुरू होणार आहे. वस्तू आणि सेवा कर विधेयक, कामगार कायदे यासंदर्भातली महत्त्वाची विधेयकं या अधिवेशनात संमत व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुंबईत सुरू असलेल्या मेक इन इंडिया सप्ताहामध्ये आज नितीन गडकरी, कलराज मिश्र आणि हरसिमरत कौर या 3 केंद्रीय मंत्र्यांनी हजेरी लावली. टोल आकारणीसाठी यापुढे ई टोलचा पर्याय सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहनांवरच ई स्टिकरचा वापर केला जाणार आहे अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. राष्ट्रीय महामार्गावरच्या 360 टोल नाक्यांना येत्या एप्रिल अखेरपर्यंत ई टोलची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असं ते म्हणाले. रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी भांडवली गुंतवणुकीची देशाला गरज आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून ही गरज भागवली जाईल आणि रोजगाराच्या नवनव्या संधी निर्माण होतील असंही ते म्हणाले. देशाच्या आर्थिक विकासामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची महत्त्वाची भूमिका असून या उद्योगांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र यांनी आज मुंबईत सांगितलं. मेक इन इंडिया सप्ताहामध्ये इंडस्ट्रियल कॉरिडॉर या विषयावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. देशातील शेतमाल आणि अन्न प्रक्रिया उद्योग यांची सांगड घालून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्याची सरकारची योजना आहे. यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रामध्ये 100% विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दिली आहे. कृषीवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगासाठी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. देशामध्ये ठिकठिकाणी 42 फूड पार्क्स उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. 25 ते 30,000 शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा मिळू शकेल. तसंच 6,000 लोकांना रोजगार मिळणार आहे असंही कौर यांनी सांगितलं. मुंबईत सध्या सुरू असलेल्या मेक इन इंडिया सप्ताहादरम्यान महानिर्मितीनं देशी विदेशी गुंतवणूकदार कंपन्यांशी 1,46,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हे करार झाले. देशाला भरमसाठ अभियंत्यांपेक्षा अत्यंत कुशल तंत्रज्ञांची गरज असल्याचं केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांनी सांगितलं. पुण्यातल्या सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठातील आरोग्य कौशल्य विकास या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये केवळ 3.5%च प्रशिक्षित आणि कुशल तंत्रज्ञ आहेत. तसंच रेल्वेसह इतर मोठ्या उद्योगांमध्ये याच कुशल मनुष्यबळाची फार मोठी पोकळी असल्याचंही त्यांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्यावर आधारित उद्योगांना चालना मिळावी म्हणून यासाठी खास विभाग तयार केला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार अमित घोडा विजयी झाले आहेत. घोडा यांनी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा 18,948 मतांनी पराभव केला. घोडा यांना 67,129 मतं मिळाली तर गावित यांना 48,181 मतं मिळाली.
घोडा यांना भाजपानं पाठिंबा जाहीर केला होता, तर काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. आज झालेल्या मतमोजणीच्या वेळी अमित घोडा यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम राखली. शिवसेनेच्या कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्यानं त्यासाठीही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या पोटनिवडणुकीसाठी 13 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. देशाच्या सरहद्दीचं संरक्षण करताना सियाचेन इथं हिमस्खलनामुळे हुतात्मा झालेले जवान सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर तब्बल 13 दिवसानंतर सातारा इथल्या मस्करवाडी इथं आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची पत्नी, आई आणि 1 वर्षाच्या मुलीनं या शूरवीराचं अंतिम दर्शन घेतलं. यावेळी उपस्थित अवघा जनसागर दुःखानं हेलावून गेला होता. वंदे मातरम, सुनील सूर्यवंशी अमर रहे अशा घोषणांनी या वीरपुत्राला अखेरची मानवंदना देण्यात आली. बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेची आज शानदार कार्यक्रमाद्वारे सांगता होत आहे. यापुढच्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा नेपाळमध्ये होणार आहेत. आजच्या समारोपाच्या दिवशी मुष्टियुद्धामध्ये भारताच्या मेरी कोम, सरिता देवी आणि पूजा राणी या तिघी जणींनी सुवर्ण पदकांची कमाई केल्यानं मुष्टियुद्धातही भारताचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध झालं. या स्पर्धेत मुष्टियुद्ध गटामध्ये भारतानं सर्वच्या सर्व म्हणजे 10 सुवर्ण पदकं मिळवली आहेत. या स्पर्धेत 188 सुवर्ण, 90 रौप्य आणि 30 कांस्य पदकाची भरघोस कमाई करत भारत सर्वोच्च स्थानावर राहिला. त्यानंतर श्रीलंका 2ऱ्या क्रमांकावर तर पाकिस्तान 3ऱ्या क्रमांकावर राहिला. हवामान. कोकणच्या काही भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागामध्ये किमान तापमानामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 36 तासांमध्ये दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. याच काळामध्ये उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32 आणि किमान 19, नागपूर 35 आणि 16, पुणे 33 आणि 15, औरंगाबाद 34 आणि 19, नाशिक 33 आणि 14, कोल्हापूर 34 आणि 16, रत्नागिरी 31 आणि 16, सोलापूर 35 आणि 20, तर अमरावती कमाल 34 आणि किमान 19 अंश सेल्सिअस. शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व पक्षांच्या सहकार्यानं कामकाज सुरळीत चालेल अशी सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांकडून आशा. टोल आकारणीसाठी देशभरात लवकरच ई टोलचा पर्याय सुरू करण्याची नितीन गडकरी यांची घोषणा. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी 100% विदेशी गुंतवणुकीतून शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारणीचा प्रस्ताव, हरसिमरत कौर. मेक इन इंडिया सप्ताहादरम्यान महानिर्मितीनं केले देशी विदेशी गुंतवणूकदार कंपन्यांबरोबर 1,46,000 कोटी रुपयाचे सामंजस्य करार. देशाला अत्यंत कुशल तंत्रज्ञांची गरज, केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी. पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे अमित घोडा सुमारे 19,000 मतांनी विजयी. सियाचेन इथं हुतात्मा झालेले सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यात मस्करवाडी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. आणि 12व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचा समारोप 188 सुवर्ण पदकांसह भारत सर्वोच्च स्थानावर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतमाल विक्रीची सक्ती मोडीत काढून राज्य सरकारनं शेतकऱ्यांना आता थेट ग्राहकापर्यंत जाऊन आपला शेतमाल विकायची परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा शेतकरी आणि बाजार समिती व्यवस्थेवर होणारा परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ कृषी अभ्यासक श्रीराम गाढवे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या पुढील बातमीपत्रात. नमस्कार.